आहे. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला टीम हरिखुर्द संघानं. टॉस जिंकल्यानंतर लगेचच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम लांडर या संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये, जिथे मनोज पाखर आणि त्याच्या साथीला नितीन चोंदे हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेत. गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी पिंटू शिंदे. षटकातीला पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटोस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉलवरती येते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये जिथे बॅटिंग करत असताना नितीन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत करतोय. रोहा ग्रामीणचे अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेब यांच्या शुभार्थानं प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत केला गेला. यामुळे देखना फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती धावा अर्चित करण्यात आल्यात. 2-2च्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 या आकड्यावरती. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. नितीन चोंदेच्या बॅटमधून 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा या 3 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पार्टनर सेटला फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट स्क्वेअर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती आलेत. एक सिंगल या बॉलवरती अगदी यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 4 या आकड्यावरती. आज स्कोररच्या भूमिकेमध्ये अगदी लगातारची ही 6वी रात्र उमेश साळुंके साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कॉमेंटेटर श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर वायसुप नेतिवली कल्याण प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकतोय. पिच बॉल लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला देखना फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईन छपलीकडे येतोय. आज चौकार मनोज पाखर याच्या बॅटमधून चौकार आला. जिथे गोलंदाजी करत असताना आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये पिंटू शिंदे गोलंदाजीला दाखल झाले. शफल झाले. त्यानंतर ओव्हर पिच बॉल देखना फटका एक्झिक्यूट केलेला आपण पाहिला. बॉल निघून गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करायचा होता. 5च्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. 22चा इशारा येतोय. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्या 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 5 बॉल मध्ये 9 धावा या धावफलकावरती आल्यात. हरिखुर्द हा संघ टॉस जिंकून बॅटिंग करतोय. यावेळेस स्लॉक स्वीप करायचं होतं. 5च्या इनसाइड एज घेतल्यानंतर शॉट फाईन लेग रिझनचे क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करण्यात आली. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलं. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलं. पहिला 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळालंय. त्यावेळेस प्रथमेश गोलंदाजी आले. पहिलाच बॉलवरती हलक्या असताना स्टेअर केलं. जिथे मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट करण्यात आली. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे मनोज पाखर आणि नितीन चोंदे हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. हाफ ट्रॅकर बॉल पुनश्च हलक्यातून स्टेअर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रणय अभ्यासावी दीपेश बॉलवरती आलेत. एक सिंगल सहजरित्या कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बाळू भगत पाहायला मिळतोय. जर बाळू भगतनं डाईव्ह लगावून कॅच पकडली तर पारितोषिक देण्यात येतोय.
सिद्धू मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. नितीन चोंदेच्या बॅटमधनं हा देखना दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर पिच बॉल मनगटातील ताकदीचा पुरेपूर वापर करण्यात आला. नितीन चोंदेने हा देखना फटका एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट रिजन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. 6 धावा या बॉल वरती प्राप्त झाल्या. 6 धाव्याच्या मदतीने स्कोर वरती धावा 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आणखीन एक डॉट बॉल येतो. षटकार लगावल्यानंतर पुढचा बॉल लगेचच डॉट आला. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेट करायचं होतं. बादशाह रडारमध्ये बॉल येत नाही. या शरीरावरती आदळणारा हा बॉल डायरेक्ट हिट होईल का? मैदानाच्या आतमध्ये बॅकअप होत नाही. आता मात्र एक्स्ट्रा रन्स खर्च करावी लागणार. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा फलकावरती जिथे षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. फुलटोस बॉल समोरच्या दिशेला लॉंग द कार्पेट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती येतोय. अडबेल फेकेल तद्वर इथे एक सिंगल पुनश्च प्राप्त केली गेली. षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात आलंय. पहिला 12 बॉलचा खेळ. पहिला 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा या 20 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पिंटूने धावा खर्च केल्या 10. तदनंतर आलेले गोलंदाज प्रथमेशने सुद्धा 10 धावा खर्च केल्यात. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिली 2 पॉवर प्लेची षटक इथे संपुष्टात आलेत. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा उतरण्यासाठी गोलंदाजी मागवरती पुनश्च गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम लांडरे या संघाच्या माध्यमातून पिंटू ज्याला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटक उतरलं तोच पिंटू पुनश्च गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. षटकातील हा पहिला बॉल फुलटोस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाख्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. वन बाउंस सीमा रेषा पार येतोय हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटोस बॉल समोरच्या दिशेला देखील फटका एक्झिक्यूट केला. बॉल मात्र निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाले. त्याच्या वाख्याच्या बाहेर राहिला. तदनंतर आलेला हा चौकार 4 धावा देऊन गेला. 4 धाव्याच्या मदतीने 24 धावा या सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये फ्लॅशिपचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती येतोय. आणखीन एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावरती. 25 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अरे खुर्द टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जिथे बॅटिंग करत असताना नितीन चोंदे 7 बॉल फेस करत असताना 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस अडबा बॅटमन सेटला खेळायचं होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बराचसा दूरवर ठेवलेला हा बॉल इष्टरक्षकाचा वेध घेत असताना इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये बाळू भगत चांगलं कामकाज आज विकेट कपर म्हणून ते करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबले. 25 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. लो फुलटॉस बॉल अडबा बॅटनं ऑन साइडला क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. नितीनच्या बॅटमधनं हा देखना दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टीम्स cricket.in या वाहिनीच्या माध्यमातून गोलंदाज राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी आले. त्यानंतर स्लॉक स्वीप मैदानाच्या आतमध्ये देखना फटका एक्झिक्यूट केला नितीन चोंदेनं. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा आल्या. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हलक्या हाताने स्टेअर केलं. गतीमध्ये परिवर्तन केलं. त्यानंतर हलक्या हाताने स्टेअर करत असताना फलंदाजाला आपण पाहिलंय नितीन चोंदे त्या फलंदाजाचं नाव आहे. एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा 32 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा एक बॉल बाकी असणारा. लो फुलटोस बॉल अडबा पाटवून सेटला खेळला जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती येतो. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुनश्च मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावे. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचती आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 11च्या मदतीने धावफलक राखले टीम
आरे खुर्द या संघानं तत्पूर्वी आपण टॉससाठी विनंती करूया. टीम त्रिदेव 11 विपक्ष लढत असताना खारी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन टॉस साठी यायचं. चला बस टाईट साठी इथे रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. ड्रीम्सcricket.in या वाहिनीचं इथे मात्र कामकाज वाढवण्यात आलं. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे जिथे अंपायरांच्या भूमिकेमध्ये रोह्याचा करण अंबाला निश्चित कर्णेकर या रिव्ह्यूची पाहणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस अंपायरांचा इशारा आला. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून आला. हा बॉल इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी केली आणि तदनंतर नो बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून आला. नो बॉल पुनश्च मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरची मागणी करण्यात आली आहे. यस अंपायरांचा इशारा. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा आला. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा इथे ऍड करण्यात आल्या. 2 धावाच्या मदतीने 34 धावा या सध्याच्या घडीला दाफलकावरती. तिथून हा फ्री हिटचा सुद्धा बॉल असणार आहे. शेवटचा हा बॉल या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गोलंदाज पिंटून. फ्री हिटचा बॉल फेस करत असताना नितीन चोंदे ज्याच्या बॅटमधनं नितीनच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. त्यावेळेस आणखीन एक खरा बॉल. अंपायरांचा इशारा. पुनश्च नो. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड करण्यात आल्या. स्कोर कार्ड वरती धावा 36. इथून गोलंदाजाला बंदिस्त केलं जाईल. षटकातील हा दुसरा वेस्ट इंडिजचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाला बंदिस्त केलं. 36 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती पिंटू याची, परंतु शेवटचे 2 बॉल हाताळत असताना बॅक टू बॅकचे 2 बॉल हे मात्र त्याच्या माध्यमातून खराब आपल्याला पाहायला मिळाले. चला स्पीडअप घ्या. तिसरी ओव्हर कंप्लीट करण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती संदीप. अर्थातच पप्पा भगत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्री हिट असणारा या बॉल वरती इथे मात्र हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाना बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल इथे कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 18 बॉलचा खेळ. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 37 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेट साठीची भागीदारी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मनोज पाकर आणि त्याच्या साथीला नितीन चोंदे. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सूरज भगत अर्थातच बाळू भगत गोलंदाजीला आले. ज्या क्षणाला गोलंदाजीला आले त्या क्षणाला
लगेचच पारितोषिकांची सुद्धा बरसात केली गेली आहे. प्रत्येक विकेटसाठी सिद्धू मोरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याच बरोबरीनं सागरजी सोनी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च बाळू भगत गोलंदाजी मागवरती दाखल झाले. षटकातील हा पहिला बॉल, पहिलाच बॉल स्कोर ऑफ द विकेट खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल डॉट बॉल घोषित केला गेला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोरकार थांबतो. स्कोरकारवरती धावा 37 आकडावरती आपल्याला पाहायला मिळतात. सूरज भगत षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती दाखल झालाय. षटकातील हा दुसरा बॉल, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञाना बॉल वरती आले. चांगली फील्ड, चांगली फेक होईल यात मात्र कोणती शंका नाही. एक धाव इथे हर्षित करण्यात आले एका धावेच्या मदतीनं. स्कोरकार पुढे सरकतो. स्कोरकार वरती धाव संख्या 38 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळते. चला टीम त्रिदेव 11 विपक्ष लढत असताना खारी या दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन टॉस साठी दाखल व्हा. यावेळी संपासनांचा इशारा आलाय. मृत घोषित चेंडू केला गेला. डेथ बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घोषित केला गेला. इथून पुनश्च मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सूरज भगत अर्थातच बाळू भगत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. यावेळी सलक्यातून स्टेअर केला स्वतः गोलंदाज बॉल वरती आले. चांगले प्रयत्न राहिले. मिड ऑफ द क्षेत्ररक्षकाचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. दुसरा धावेसाठी फलंदाज परत जाता मात्र पहिला विकेटचा पतंग. फलंदाज मनोज पाखर बॅक टू डगआउट. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज मनोज पाखर मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मनोज पाखर बाद झाले. मनोज पाखर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश तोंडे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अविनाश चोंदे बॅटिंग साठी दाखल झालेले आपण पाहिलेत. मागच्या विकेट 12 बॉल फेस करत असताना मनोज पाखर हे 17 धावेवरती बाद होत असताना आपण पाहिलेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अविनाश चोंदे डावखुरी आताचा हा विस्फोटक विध्वंसक फलंदाज सुद्धाच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला. या सीझन मध्ये धावीर चषक मध्ये जबरदस्त कामगिरी पाहिली आपण अविनाशची. आता सध्याच्या घडीला आपल्या स्थानिक संघासाठी खेळतो. पहिलाच बॉल हलक्यात स्टेअर केलाय. जिथे क्षेत्ररक्षक विज्ञाना बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केले गेले. एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड वरती धावा 40 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. सूरजचं या षटकामध्ये खूप सारं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 धावा त्यांना उभ्या खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारायची ही गोलंदाजी खूप सारी महत्वाची राहील टीम लांडर या संघासाठी. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉप केला. बॉल लगा बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. अविनाश सारखा एक विस्फोटक फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. मोठी विकेट मिळतीये. ज्या बॅटरकडे खऱ्या अर्थानं मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती तो अविनाश सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर परतला. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावा 41 धावा. दुसऱ्या विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये झालं. अविनाश हे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अविनाश बाद झाले. अविनाश बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चला लगेच सुरुवात करायची आहे. नितीन चोंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या षटकातील एक शेवटचा बॉल असणार आहे. सूरज भगत अर्थातच बाळू भगत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी सलक्यातून स्टेअर केला. एक सिंगल इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एका सिंगल वरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकतोय. स्कोरकार्ड वरती धावा संख्या षटक क्रमांक 4 संपल्यानंतर 41 धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
पहिला 24 बॉलचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 स्लॉगवर तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश पार्टे हे गोलंदाजी मागवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5वं षटक अर्थात स्लॉगवर डेथ ओव्हर मध्ये दीपेश पार्टे आपल्याला गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केलेत. या बॉलवरती धावा वर्षित करण्यात आल्यात. 1 धाव वर्षित करण्यात आले. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकतो. स्कोरकार्डवरती धावसंख्या 43 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. दीपेश पार्टे गोलंदाजी करत असताना तर बॅटिंग मार्कवरती बॅटिंगसाठी दाखल झालेले रोहित घाग सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक डावकरी आताचा हा आणखी एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप घ्या. टीम लँडर संघ थोडंसं कोणीना सहकार्य करा. षटकातील हा दुसरा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये भाग मिल का भाग अंपायरांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल. विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. रोहित घाग हे बॅट्समन मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. जास्तीचे स्ट्राईक इथे मात्र खऱ्या अर्थाने नितीन चोंदेकडे असणं गरजेचे आहे कारण की तो आघाडीला बॅटिंगसाठी आला. आघाडीला आल्यानंतर 14 बॉल मध्ये 22 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. 2 षटकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाले. त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आकाश अर्थातच गॅरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. चव्वेचाळीस धावा या स्कोर कार्ड वरती. दीपेश पाटे गोलंदाजी करेल. खोलवर टप्प्याचा हा वेगवान बॉल अचूक नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दीपेश पाटे यांच्या माध्यमातून चालू आहे. डॉट बॉलचा इशारा आला. नितीन चोंदेच्या अगेन चांगल्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळी स्लॉक स्वीप केला. देखना फटका एक्झिक्यूट केलाय. बॅट्समन नितीन चोंदेचा हा ब्लास्ट बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार येतोय. हा देखना दर्जेदार षटकार. जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी सातत्याने ओळखले जातात आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर मध्ये सुद्धा नितीनच्या बॅटमधनं मोठमोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. षटकाराला षटकाराच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती आल्यात. या इनिंग मधील अजून सुद्धा शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष असणार आहे. मोठे फटके खेळण्यासाठी सातत्याने नितीन चोंदे ओळखले जातात. त्या क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याच्या बॅटमधून 6 बॉल 6 षटकाराला गवण्याचा विक्रम सुद्धा आला. तो नितीन चोंदे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. सेट झाला. घडीला आल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा सुद्धा खूप साऱ्या आपण पाहिल्यात. यावेळेस पुन्हा ऑनसाइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. चांगली गोलंदाजी गोल्डन स्पॉटवर टप्पा पीच झाला. त्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल डॉट बॉल घोषित करण्यात आला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोरकार्ड थांबतो. स्कोरकार्डवरती धावा 50 या आकड्यावरती स्थिरावतात. या षटकातील अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ शेष असणार आहे. फुलटॉस बॉल वर फुलटॉल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय. काउकोन बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल अंदाजामध्ये आपला फटका देईल. 440 चा झटका. बॉल आउट ऑफ द पार्क येतोय. हा षटकार षटकाराच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकतो. स्कोरकार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 56 या आकड्यावरती. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 36 धावा या नितीन चोंदेच्या बॅटमधून आल्यात. 18 बॉल मध्ये 36 धावा नितीन चोंदेच्या बॅटमधून आल्यात. या इनिंग मधील
एक शेवटचा बॉल दीपेश पाटे गोलंदाज मार्कवरती दाखल झालेत. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. फ्लॅशलिपचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आला. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या अजून पोहोचेल 57 धावा. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 57 धावा धावफलकावरती आल्यात. उत्तरार्धामध्ये 30 बॉल मध्ये 58 धावेची गरज असणाऱ्या टीम पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 57. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 30 बॉल मध्ये विजयासाठी 58 धावेची गरज असणारा. या मायक्रोफोन वरती करूयात बदल. या ऐकूयात शिशाई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर त्याच बरोबरीनं नेतिवली कल्याणचा एक गोड आवाज प्रथमेश ठाकूर सरांना धन्यवाद. कार्यसंघ आपण टॉस जिंकला. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला लगेच सुरुवात करा. सध्या आपण मॅच अनुभवतोय. आरेखुर्द बनाम लांडर या दोन संघांमध्ये 30 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष आहे. त्यानंतर 3-11 विपक्ष खारी, निवी विपक्ष कारापट्टी. वागेश्वर रूट विरुद्ध सन 11 वर्से. संघर्ष किल्ला विरुद्ध मॅनेजमेंट कमिटी. सागर सोनी आणि सिद्धू मोरे यांच्याकडून आपण दोन्ही फलंदाज ओपनिंग मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. प्रत्येक चौकारा षटकारासाठी 100-100चं पारितोषिक असेल. विजय नागवेकर दादा मात्र घर बसला ऑनलाईन एन्जॉय करतायत सामने आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय बाळूला सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचे पारितोषिक असेल. तो चलिए मुकाबला जल्दी शुरू करें. दोनों टीमों से गुजारिश होगी. अब टाइम देखिए, हालांकि 2:47 हो चुके हैं और 30 गेंदों में जीत के लिए लगभग 58 रनों की दरकार होगी. तो चलिए अंपायर गुजारिश होगी मुकाबला शुरू करिए आप, क्योंकि लगभग
3 बज चुके और इसके बाद और 4 मुकाबले हमें कवर करने होंगे। प्लीज बी फास्ट बोथ ऑफ द टीम्स। रात का ये सत्र और आधी रात में मुकाबले की होती हुई शुरुआत फिर एक बार। दूसरा ये सत्र 30 गेंदे और 58 रनों की दरकार। ओपनिंग पैर मैदान के अंदर आते हुए पहली ही गेंद और पहली ही गेंद पर टूट पड़े। बहुत देर से ये शिकारी शिकार करना चाह रहे थे, जैसे शिकार आया टूट पड़े गेंदबाज पर। दागा A1 क्वालिटी का ये ब्रांडेड सिक्सर। बालू के बल्ले से एक बड़ा शॉट। लगभग 2:48 हो चुके और देखिए भाई यहां पर इस सत्र में शानदार शुरुआत ये लीजिए भाई, और एक बैक टू बैक दूसरा सुनहरा छक्का दागते हुए बालू मैदान के अंदर। और लीजिए भाई बालू ने जैसे छक्का दागा, लीजिए भाई बालू आपके छक्के के लिए, क्या बात है। और जरूर तीसरा अगर छक्का यहां पर दागते बालू तो सिद्धू मोरे इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम, निशी करनेकर की ओर से 1000 का इनाम और सागर सोनी की ओर से 1000 का इनाम, अंजू सुटे की ओर से 1000 का इनाम, कि 4000 का इनाम आ चुका है। और लीजिए भाई, लीजिए यहां पर अंपायर का तो अब तक कोई इशारा नहीं, लेकिन लीजिए अभी उंगली ऊपर। इस मैच की सुनहरी विकेट, 4000 गवाए बल्लेबाज बालू ने, और बालू के विकेट का सेलिब्रेशन होगा। है देखिए फटाकों के साथ बालू की विकेट देखिए सेलिब्रेट कर रहे हैं बालू। ऐसे दोस्तों से अच्छा आप दुश्मन बांध लीजिए। सर है देखिए मुस्कान उनके चेहरे पर कि आपकी विकेट सेलिब्रेट की जा रही है, फटाके उड़ाए जा रहे हैं। ऐसे दोस्तों से अच्छा आप दुश्मन लीजिए। हालांकि लपकप बात करेंगे सिद्धू मोरे, निशी कर्णेकर, साथ ही साथ अजिंक्य सुटे और सागर सोनी की ओर से 1000 रुपए, यानी कि लगभग अगर वो छक्का दागते तो 4000 रुपए का इनाम मिलता। और जरूर अपने दोस्तों के पैसे वो गंवाना नहीं चाहते थे, इसीलिए शायद नहीं, अगर डिफेंस करते तो डॉट बॉल होता तभी चलता, लेकिन विकेट क्यों गंवाई उन्होंने। 12 पर पहला झटका लगा, 58 का पीछा करते वक्त अब 27 गेंदों में 40 बनाने होंगे। बल्लेबाजी करती हुई टीम लांधर को। अगली गेंद इस बार ड्राइव करने का प्रयास था, मिड ऑन के क्षेत्र से पीछे जाती हुई ये गेंद मिड विकेट के खिलाड़ी आकर उठाकर फेंकेंगे, लेकिन तब तक दोनों ही बल्लेबाजों को अवसर मिला एक सिंगल पूरा करते हुए। चीजी सिंगल, और इस सिंगल के साथ कुल टोटल 13 पर 26 गेंदे 45 रन। इस बार ऑन साइड पर लॉब करने का प्रयास था, कोई संपर्क नहीं, और ये डॉट बॉल जाता हुआ बिंदी गेंद। इसके साथ पहले ओवर के समाप्ति के लिए एक गेंद शेष होगी। 2 छक्के दागे पहले 2 गेंदों पर, उसके बाद ठंडा माहौल। धीमी धीमी ये गेंदी पढ़ नहीं पाए जल्दी बल्लेबाज। साथ ही साथ पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पर अब आने वाले 4 ओवर, और 4 ओवर में 45 की जरूरत। 13.00 के औसत से बनाए रन, लेकिन 11.25 के औसत से अब 24 गेंदों में 45 बनाने होंगे। स्टॉपर चुरे देखिए दोस्तों, प्लीज फील्डिंग तुरंत लगा लीजिए।
चलिए जल्दी शुरू करिए मुकाबला, क्योंकि यहाँ से आगे और 4 मुकाबले कवर करने लगभग 7 बजाएंगे। इसके लिए रोहित का वो पुल करने का प्रयास, संपर्क हुआ नहीं इतना अच्छा, और बिंदी गेंद के साथ की शुरुआत, डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई इस ओवर की। गेंदबाजी के लिए रोहित, और उनके हित में जाती हुई पहली गेंद, डॉट बॉल आता हुआ। त्रिदेव 11 और खारी दोनों टीमों के कप्तान आप तैयार रहिए टॉस के लिए। टॉस हो चुका है शायद, यस। और ये क्या शुरू है, देखिए नो बॉल, अंपायर सर का इशारा आया। नो बॉल तो जरूर, लेकिन फ्री हिट होगा। एक्शन रिप्ले पर हम देखेंगे क्या हुआ। लीजिए भाई, हाथ से छूट गई थी गेंद। नो बॉल, 1+1, 2 रन। पंद्रह रन, 23 गेंदे, 43 रन फ्री हिट की गेंद थी। फायदा इसका कुछ ज्यादा उठा नहीं पाए बल्लेबाज। फ्री हिट थी, सुपर हिट कर नहीं पाए। अब सागर सोनी की प्रशंसा होगी, आप 100 साल जियोगे सागर सोनी। बहुत तेज थी। फिर एक बार नो बॉल। अंपायर बताएंगे एग्जैक्टली किस बात का, शायद ओवर स्टेप कर बैठे। यस, ओवर स्टेप कर बैठे भाई यहां पर। फिर एक बार नो गेंद थी, और फिर एक बार अंपायर का इशारा था फ्री हिट का। फ्री हिट की गेंद पुल करना चाह रहे थे मिड विकेट पर, गैप बहुत बड़ा है, लेकिन फील्डिंग बेहतरीन, अच्छी फील्डिंग। दूसरे रन के लिए भागे, और देखते देखते दूसरा रन यहां पर मुकम्मल करते हुए इन दोनों के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ 18 पर। 18 runs on board for loss of 1 wicket. Second over in progress. दूसरा ओवर फिलहाल शुरू। 21 में 40 करने होंगे। गेंदबाज के पीछे ड्राइव किया, इस बार मिड ऑफ पर खिलाड़ी 1 रन। सिंगल से संतुष्ट होना होगा, बैकअप के लिए खिलाड़ी है वहां पर। 19 पर टोटल, 20 गेंदों में 39 रन बनाने। 39, 39 रन बनाने। गेंदे आपके पास 20। शुक्रिया सिद्धू मोरे, सागर सोनी, आपका तहे दिल से आभार। अगली गेंद, ओ ये तेज थी, ये नीचे थी, ये सबमरीन थी। जैसा सबमरीन एक बार पानी के नीचे जाती है वो ऊपर नहीं आती जल्दी से, और वैसी ही ये गेंद थी। डॉट बॉल। अब आखिरी गेंद इस ओवर के, 19 गेंदे और 39 रन बनाने। इस बार अच्छे तरह से खेला, इस गेंद को 1 रन के लिए 1 रन से संतुष्ट होना होगा। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 20 रन 1 विकेट के नुकसान पर आने वाली 18 गेंदे, 18 गेंदों में 38 बनाने। अमित होंगे अब गेंदबाजी के लिए। 18 गेंदे 38 रन, यानी कि लगभग 12.67 के औसत से रन बनाने होंगे।
18 गेंदे 38 रन। ऑन साइड पर खेलने का प्रयास, मिडॉन पर खिलाड़ी मौजूद, थोड़ी मिसफील्ड होती है और इसी के साथ एक रन मुकम्मल। सिंगल डबल इक्का दुक्का से अब काम नहीं चलेगा। यहाँ पर आपको चौके छक्के दागने होंगे, बड़े स्ट्रोक यहाँ पर बहुत जरूरी होंगे। इस मोमेंट से लेकर आपको मोमेंट अपनी ओर खींचना होगा अगर ये मुकाबला आपको जीतना होगा। टीम लाडर जय बजरंग लाडर बनाम आरिक कुर्द। ऑन साइड पे लॉफ करना चाह रहे थे, पहले ही मन बनाया था उन्होंने। पहले मन बनाकर आप स्ट्रोक नहीं खेल सकते। फिर एक बार लॉफ करना चाह रहे थे लेकिन डायरेक्ट हिट की जरूरत थी। विघ्नेश नाखुश जिससे हुए फिलहाल, क्यों हो ना हो। हालांकि अजिंक्य बात करेंगे तो अकेले ने आखिर तक संघर्ष किया था, लेकिन क्रिकेट ये देखिए 11 लोगों का खेल है। अकेले खिलाड़ी आपको कब तक जिताएंगे, क्योंकि कुछ दिनों पहले हमने मुकाबला देखा आरसीबी बनाम आरआर के बीच, जहां पर विराट कोहली ने शतक जरूर ठोका था, लेकिन फिर भी रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ने वो मुकाबला गंवाया था। एक अकेले खिलाड़ी कब तक आपको जीत दिलवाएंगे। सभी खिलाड़ियों का साथ होना बहुत जरूरी। हालांकि 4 गेंदे 7 रन का वो मुकाबला था, शायद आज कल 2-3 दिन सोएंगे भी नहीं वो। इस बार बेहतरीन ये, और विकेट कीपर ने पूरा काम किया। जो आधा काम छोड़ा था गेंदबाज ने वो पूरा किया विकेट कीपर ने, और एक विकेट। चलिए मुकाबला शुरू करिए तुरंत। 13 गेंदे और जीत के लिए 36 की दरकार। अभी भी विवेक शिंदे नए बल्लेबाज। लीजिए भाई, और एक विकेट, विकेटों की जड़ी यहां पर, और एक बड़ी सफलता। विवेक बने चलते। गेंदे 36 रन, 12 गेंदे शेष और जीत के लिए 36 रन बनाने होंगे यहाँ पर इस मुकाबले में। बेहतरीन ये ओवर था। इससे पहले हमने देखा बस 2 रन खर्च के 2 विकेट चटकाई। अगर ये एक अच्छा ओवर आता है ना गेंदबाजी करते हुए, हालांकि 8 से 10 रन अगर इस ओवर में आते तो लगभग ये मुकाबला फील्डिंग करते हुए आरिक खुद के बाजू जरूर होगा। लॉफ करने का प्रयास, टॉस हुई है गेंद, शायद 1 फॉर द ओवर का कॉल किया अंपायर ने। वन फॉर द ओवर का कॉल दिया अंपायर ने, यानी कि फर्स्ट बाउंस। 11 गेंदे 36 की दरकार। लॉफ कर दिया भाई यहाँ पर, गेंद आसमान में और खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। एक और विकेट का पतन होता हुआ, एक और करारा झटका। 14 लगा 22 पर।
पहले 2 गेंद पर हालांकि 12 बने थे और उमेश सर उसके बाद पहले 2 गेंदों पर बालू ने शायद 12 बनाए थे, लेकिन उसके बाद पूरे टीम ने कितने बनाए तो सिर्फ 10। मुश्किल यहां पर से मुकाबला। 10 गेंदे 36 रन की दरकार। इसके बाद मुकाबला होगा त्रिदेव 11 बनाम कारी के बीच, और उसके बाद सबसे बड़ा मुकाबला अजिंक्य सुटे यानी कि सोनेश्वर निवी बनाम मिस्टर पक्कासुर सुराग ताबारे कारापट्टी। एक बेहतरीन मुकाबला होगा। खारापट्टी टीम है वहां पर, क्योंकि सुराग से हमने चर्चा की जरूर कि क्या स्ट्रैटेजी है। सुराग ने बताया जरूर कि देखिए हम कौन सी भी स्ट्रैटेजी करके नहीं आते हैं, जो खेल होता है वो मैदान के अंदर हम खेलते हैं, बस सिचुएशन को देख के परिस्थितियों को जानकर हम खेल करते। लेकिन सामने नेवी एक अच्छी टीम, सो एक बढ़िया बैटल होगा वहां पर। उसके बाद वागेश्वर रोड बनाम सनी 11 वर्षे के बीच एक और महत्वपूर्ण मुकाबला। फिर एक बार गेंदबाज आगे मुड़ते हुए नितिन। 9 गेंदे 36 की सरकार, लेकिन यहाँ पर एक और डॉट बॉल। यहां से मुकाबले पर अपनी पकड़ पूरी तरह से मजबूत की यहाँ पर आरे खुर्द ने। शायद ये मैडन ओवर भी हो सकता है इस प्रतियोगिता का पहला मैडन ओवर हम देख सकते हैं, क्योंकि पहले 4 गेंदों पे अब तक तो रन कोई आया नहीं। और लीजिए भाई यहाँ पर ये 22 शायद होंगे वाइड बॉल, यानी ये 2 रन 1+1। इन्हीं 2 रनों के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर। अब आने वाली गेंदे 8 और 8 में बनाने 34। 8-34 फ्लॉप करना चाह रहे थे इस बार। अच्छी गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई है डॉट बॉल। चलिए थोड़ा फास्ट के लिए। फिर एक बार अच्छा ये शॉट अलोंग दी कार्पेट, मिड विकेट के क्षेत्र पर खिलाड़ी वहां पर मौजूद। आरे खुर्द, आरे बुजुर्ग, कुंभोशी ठाकुरवाड़ी। 4 गांव प्रीमियर लीग भी हम देखेंगे अब आने वाले 14 अप्रैल को। बेहतरीन लीग टूर्नामेंट फिलहाल आरे खुर्द मैदान के अंदर खेलते हुए, लेकिन जरूर कुछ ही दिनों में 4 गांव प्रीमियर लीग की एक और बेहतरीन प्रतियोगिता हम देखेंगे। चलिए अंपायर्स आप थोड़ा स्ट्रिक्ट रहिए, साथ ही साथ सभी खिलाड़ियों से गुजारिश करते हैं कि आप थोड़ा सहयोग करिए हमें। छह गेंदे 33 की दरकार होगी। अब चलिए जल्दी, ज्यादा समय वक्त बर्बाद मत करिए दोस्तों प्लीज। अच्छा ये शॉट, खिलाड़ी मौजूद और उनके सिर के ऊपर से आसमानी सफर पर गेंद मिड विकेट के ऊपर से छक्का दागा। 5 गेंदे 27 की दरकार। अगला मुकाबला त्रिदेव 11 बनाम खारी के बीच। टॉस यहां से जीता है खारी टीम ने और पहले बल्लेबाजी को चुना। त्रिदेव 11 आपको तुरंत फील्डिंग सजानी होगी। देखिए दोस्तों 1 मिनट भी जाया नहीं करना आपको यहां से। अगली गेंद पटकी भी गेंद थी, ऑन साइड पर पुल कर दिया भाई। ये 27 चेस करने निकल पड़े क्या बल्लेबाज।
पिंटू शिंदे ने और एक दागा लंबा छक्का। 4 गेंदे 21 रन। क्या मुकाबले में वापसी कर पाएगी टीम जय बजरंग लाठर? गर्मा गर्म मुकाबला गुलाबी ठंडी के ये बीचों बीच। 2 छक्के दागे और इन्हीं 2 छक्कों के साथ हौसला बढ़ता हुआ पूरे जय बजरंग लाठर टीम का। बॉल दीजिए, चलिए। चार गेंदे 21 रन। चार 21। चलिए देखिए, हमारे दर्शकों से गुजारिश होगी, हमारी प्रतियोगिता है, अगर मैच बॉल आपको मिला तो आप तुरंत मैदान के अंदर दे दीजिए दोस्तों। चलिए शुरू करिए तुरंत मुकाबला। देखिए समय ज्यादा खर्च मत करिए दोस्तों, प्लीज गुजारिश होगी आपसे। 4 गेंदे 21 की दरकार। 2 छक्के दागे। अभी भी 3 से 4 बड़े स्ट्रोक्स आने जरूरी। लीजिए भाई, खिलाड़ी मौजूद, क्या छोड़ा। स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे और रखेंगे। 1 रन यहां पर मिलेगा और दूसरे रन के चक्कर में हुई विकेट। और अब आने वाली गेंदें शेष होंगी 3 और 3 गेंदों में बनाने रन 20। 3 लीगल गेंदों में 20 रन बनना तो बहुत मुश्किल होगा। चलिए दोस्तों, बार बार एक साथ मत आइए। अरे बुद्रुक, नए बल्लेबाज प्रथमेश और ये लीजिए भाई वाइट बॉल। क्या यहां से मुकाबले में आने का चांस दिया आपने जय बजरंग लाठर टीम को? अब गेंदे 3 और 19 की दरकार। 3-19 का ये इक्वेशन। 3 छक्के दांगे तो 18 बनेंगे। विकेट देखिए यहां पर ज्यादा गवाए तो 19 रन बनाने जरूरी लाठर टीम। जड़ में डाले भी गेंद और इसी गेंद के साथ इस मुकाबले में आरे खुर्द टीम ने अपनी पकड़ पूरी तरह से मजबूत बना लिए भाई। इससे पहले हमने देखा कि पहले मुकाबले में आरे बुद्रुक टीम जीती, लेकिन इस बार आरे खुर्द जीत की ओर। ये तो आसमान में गई, तारामंडल से चूकी भाई। खिलाड़ी के हाथों में विकेट। चलिए यहां से भागकर भी आ सकते थे नए बल्लेबाज। नए बल्लेबाज अनिकेत शिंदे। अब बस औपचारिकता शेष। एक 18 का ये इक्वेशन और ये अच्छा शॉट। मैच फिनिश। मुकाबला यहां से जीता आरे खुर्द। 58 रनों का पीछा नहीं कर पाई जय बजरंग लाठर। 11 रनों से जीता यह मुकाबला आरे खुर्द ने। तर चला आपण लगेचच बघूया सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नितीन जान
19 चेंडू मध्ये 35 धावा बनवल्या, 2 कॅच देखील घेतले, 2 विकेट देखील मिळवले, 1 स्टंपिंग देखील केली. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये तुम्ही पाहू शकाल 2 कॅचेस घेतले, 1 स्टंपिंग केली, 2 विकेट मिळवले, 35 धावा देखील बनवल्या. नितीन ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 षटकार देखील ठोकले. नितीन आपण या मॅन ऑफ द मॅच.